ब्रिडिंगच्या बाबतीत झालं तर आता ही 2 दात वासरी, ते 2 दाताच्या मानाने तिला जे बनवलंय तर तिच्या जे कॅरेक्टर आता जे दिसतंय, तिची ब्रिडिंग क्वालिटी जे काय जेनेटिक्स वगैरे आहे तिचं, तर ती 40+ आजही करू शकते. पण समोरच्यात बिन तेवढी ताकद पाहिजे तर तो 40+ काढू शकतोय. बरोबर आहे. जर तुम्ही 10 लाखाची गाय नेली आणि जर तिला फिडिंग किंवा मग तुमची मॅनेजमेंट जर प्रॉपर नसेल तर ती 10 लिटर पण तुमच्याकडे देऊ शकत नाही. मंडळी नमस्कार, आपण नेहमीच व्हिडिओ बनवत असतो शिव डेअरी फार्म आंबवडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. 2 दिवसापाठीमागच आपण इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकली होती. 4,51,000 रुपयाची गायी बँगलोर मधून खरेदी करण्यात आलेली. नादिष्ट व्यापारी तर आहेतच, परंतु 4-4.5 लाखाला गाय तिथं खरेदी करायची म्हटलं तरी जिगर लागते. आणि आज आपण यांच्या गोट्यावरती आलोय. त्याचबरोबर अनेक महाराष्ट्रातून शेतकरी मंडळी या ठिकाणी गायी खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडेही जाणार आहोत. तत्पूर्वी आजच्या गायी किती आल्यात किंवा काय हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आज सुद्धा एकदम टॉप क्वालिटीच्या गायी या ठिकाणी आलेल्या आहेत, ते आपण जाणून घेऊया. बघा शेतकरी मित्रांनो, विकास दादा नमस्ते. आज किती गायी आल्यात किंवा काय? गायी ऑलमोस्ट 20-22 गाय आहेत आणि दर्जा म्हणायला गेला तर A1 दर्जा. आता कालच तुम्ही बोलला होता की 2 लाखाच्या वर शेतकऱ्याला गायी म्हणजे घ्यायला अवघड होते. आता सीन काय झालं, मी आजही सांगतो ह्या गाया किरण शेठ, आता बघा मी माझ्या तोंडाने बोलत नाही, आता जे बोलतील ते हे म्हणजे उत्कृष्ट ब्रीडर आहेत, चांगलं ब्रीडर काम केलंय. नाशिकवरून आले, त्यांचे शेजारी अगदी गोदरेचा मॅक्सिममचा फार्म आहे आणि त्यांच्या गोट्यामध्ये किती लिटरच्या गाय आहेत आणि तेच सांगतो. आता मी बोलण्यापेक्षा शेतकरी तोंड आपण ऐकतो कधी चांगला मुलगा. नमस्ते. सर्वात प्रथम आपला परिचय द्या, कुठून आलाय किंवा काय? मी किरण सुरेश मोकाळ, मी नाशिकवरून आलोय, नाशिकच्या निफाड मधनं. तर विकास दादांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी आतापर्यंत पंजाब, हरियाणा भरपूर फिरलोय. म्हणजे ब्रीडिंगच्या बाबतीत जरी झालं तरी मी तिथं जे ब्रीड पाहिलं किंवा तिथनं येऊन इथं जे बघितलं त्यात जमीन आसमानचा फरक आहे, नाही का? म्हणजे तिथं गेल्यानंतर मला समजलं का ब्रीडिंग वर असं काम केलं जातं. मला झाले 5 वर्ष या क्षेत्रात. मी तिथून सुरुवात केली. आज माझ्याकडे हायेस्ट 54 लिटरची गाय रेकॉर्डची. त्यानंतर मग सुरुवात करत 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 पंजाब गेलो 2 वर्षानंतर, तिथं बघितलं. पण तिथून आणल्यानंतरही मी विकास दादांकडनं मागे एक गाय नेली, तर तिच्या ब्रीडिंग मध्ये आणि यांच्यामध्ये कम्पेअर मध्ये खूप फरक आहे. तर मग त्याच्यानंतर परत एक गाय घेण्यासाठी आलोय. मग बघू आता कसं होतंय, काय होतंय. किरण शेठ, आता एक व्यापारी म्हणून मी अमोल आपण तर व्हिडिओ बनवतोच आहे, बरोबर. वास्तविकता फोटो मध्ये काय बघणं, समोर बघणं, तुम्हाला मी जे काय आणतोय माझं जे सिलेक्शन तुम्हाला काय लेवलचं वाटतं? अगदी प्रॅक्टिकली असं फोटो मध्ये झालं सांगायचं झालं तर फोटो मध्ये एवढी गोष्ट एवढी करता येते किंवा मग एवढीची एवढी पण करता येते, नाही का? पण विषय असा आहे का जे समोर येऊन बघितलं जातं त्याच्यावर आपल्याला तोपर्यंत काही समजत नाही. म्हणजे जी काही ब्रीड आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला समोर आल्याशिवाय काहीच नाही कळू शकत. आता आजच्या गायी काय वाटतंय? आजच्या गायींचं म्हणजे नादच नाही करायचं, नाही का? म्हणजे जी वस्तू आहे ती फक्त समोर आल्यावरच कळा, अशी नाही कळू शकत. ही ब्रीड वरती आता रेट, आता काल तुम्ही बघितली पलीकडे गाय, त्यांना 4,51,000 रुपयाला खरेदी केली. वाटतंय का तुम्हाला केली असेल खरेदी म्हणून? ब्रीड तसं आहे तर करायलाच लागणार आहे, पैसा तेवढा लावाच लागणार. मोठं बोलायचं नाही, मला कधीच मोठं बोलायला आवडलं नाही. आता कोण कसं कमेंट टाकतंय मला माहित, पण जर समोर बघितले किरण शेठ, तुम्ही स्वतः किती रुपये गाय मागताय? मला 4,51 मागतात. मला मोठं बोलायचं म्हणलं होतं, काय मोठं मोठं बोलून काय फायदा नसता आम्हाला. राऊंड आम्ही किरण शेठ तुम्हाला सांगितलं का दूध धंद्यासाठी काय आहे काही नाही, शोक शोक पाहिजे, शोक विथ ब्रीडिंग पर्पज. आता काय होतं, ह्याला जेनेटिक स्पेशल देतात. अभिजित भाऊ इकडे आता आमचे मित्र आहेत. आता त्यांचं माझं फोनवर बोलणं बऱ्याच वेळा होतं. मोजे साहेबांच्या घरी माझी गाय आहे, अभिजित भाऊंच्या घरी माझी गाय, यांच्या घरी आहे. आता काय काय नाशिकवरून, नगरवरून वगैरे माणसं आहेत. बरीच जण येऊन गेली आम्हाला, सकाळपासून चालूच आहे. पण याच्यामध्ये एक अभिजित भाऊ, तुम्ही माझ्याकडून फोटोवरती गाय घेतली, त्या गायीनं तुम्हाला खरोखर किती लिटर दूध देतात? गाय किती रुपयाला दिली होती, किती लिटर दूध? 1,65,000 रुपयाला गाय दिलेली. 1,65,000 रुपयाला गाय घेतलेली आपण. 37 लिटर दूध आपल्याकडे ऑन रेकॉर्ड दूध दिलेलं त्यांना. 37 लिटर 37 लिटर. आता खरेदी करण्यासाठी झालाय. आजच्या गायी बघून काय वाटतं? मी ह्या गोष्टी बोलत होतो, त्यांचा 1 लाख रुपये ऍडव्हान्स माझ्याकडे महिना 2 महिने झाला पुढे, मला गाई झाला महिना झाला त्यांना की देऊ काय. कारण काय होतं की सगळं 100% करे, काय द्यायचं काय नाही. आता मोजे साहेबांचा विषय, मोजे साहेब आता आपल्याकडची किती वेळ तुमच्याकडे झाली? माझ्याकडे 8वी गाई आता. 8वी. मी दिलेल्या शब्दाला काय उतरलेत का? हा, उतरले. मी दिलेला शब्द तुम्हाला काही बदलून देतो म्हणून पळला का? पळलाय. काय गाय बदलून दिली? बदलून दिली. एक गाय 30 लिटरची बोली की तिला नाही निघाल्यामुळे ती बदलून. किती लिटर दूध निघालं तिला? तिला 22 लिटर दूध निघालं. पण
तिथची बोली केल्यामुळे ते म्हणले मी बदलून देतो बदली म्हणजे- दुसरी समाधानकारक झालं का? हा समाधानकारक दुसरे बदले देतो मला. बरं. आणि कसं असतं माहितीये का अमोल दादा, बोलणं आणि देणं लय फरक आहे. बोलायचं तर द्यायचं ना, तर बोलायचं नाही. आता 2 शॉट मध्ये आपण गाय दाखवूया जरा. नक्कीच इथूनच सुरुवात बरं, करूया. अमोल दादा किरण शेट्टीकडे या. हा, हा. आता मी काय म्हणतो, चला तुम्ही 50 लाख रुपये खिशात घेऊन फिरताय अमोल दादा, हा. बघा हा. त्या गाया जुळवून दाखवा तुम्ही. त्या गाया विकणार पाहिजे, पुढे ह्या क्वालिटीच्या गायी विकणारा पाहिजे बरोबर. विकणार पाहिजे. आता किरण शेट्टी सांगतील आज इंटरव्ह्यू त्यांच्याच माध्यमातून होत्या, कारण काय होतं आपण तर रोज सांगतोय अमोल दादा, आता कालची आपण बघितलेली हीच गाय ना समोर. 2 दात वासरू. आता ती किती साईज आहे तुम्हाला समोर दिसतंय आउट ऑफ 2 दाताला काय ब्रीड आहे, हिचं काय लेवल आहे, जेनेटिक्स आहे, म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. आता किरण शेट्टी सांगतील बाबा हिला ब्रीड आहे, आणि मी नाही सांगत त्यांच्या तोंड ऐकू की आपण किती लिटर पर्यंत देऊ शकतात गाई. काय सांगताल किरण दादा? ब्रिडिंगच्या बाबतीत झालं तर आता ही 2 दात वासरी, हा, ते 2 दाताच्या मानाने तिला जे बनवलंय, हा, तर तिच्या जे कॅरेक्टर आता जे दिसतंय, तिची ब्रिडिंग क्वालिटी, जे काय जेनेटिक्स वगैरे आहे तिचं, तर ती 40+ आजही करू शकते. हा. पण समोरच्यात बिन तेवढी ताकद पाहिजे तर तो 40+ काढू शकतोय. बरोबर. बरोबर आहे. जर तुम्ही 10 लाखाची गाय नेली आणि जर तिला फिडिंग किंवा मग तुमची मॅनेजमेंट जर प्रॉपर नसेल, तर ती 10 लिटर पण तुमच्याकडे देऊ शकत नाही. बरोबर आहे. आता सगळ्यात किरण शेट्टी एक मला सांगा की हीच गाय पंजाब मध्ये जर असत्या, आता आपल्याकडे आहे म्हणून आपण कशाला बी विकतोय, तर त्या गायांची व्हॅल्यू काय असते? आता ह्याच जर गाय, ही जर गाय पंजाबमध्ये असती किंवा ही जर गाय पंजाबमध्ये असती, तर ह्या गायची मिनिमम प्राइस 5 लाख रुपये लावा लागली असती, आणि त्या गायची 7 लाख रुपये. ही पंजाबची रेट आहे. मी पंजाबला स्वतः जाऊन आलोय. आणि असं मी सांगतो की या माणसाकडे 52-54 लिटरच्या गाय आहेत, आणि त्यांच्याकडे आता जे ऍडव्हान्स बुल AI टोटलच्या वगैरे त्यांनी बुल वापरल्यात, जे चांगले चांगले सिमेंट त्यांच्या गोड अवेलेबल आहेत. सिमेंट बी आता किती गाय येतात आपल्याकडे? आता आपल्याकडे 16 गायी आहेत. 16 गाय आहेत. आणि सगळ्या 30+ आहेत का कशा? सगळ्या 30+ आहे. नक्कीच. ब्रीडिंग वरती काम चांगलं चालू आहे. गाय आहेत अमोल दादा यांच्याकडे. तुमच्याकडून तुम्ही गाय देता किंवा असं नाही, तुम्ही वाढवत चाललाय? वाढवत चालू. बरोबर. एक मित्र नात्याने आले अमोल दादा, त्यांचा काय विषय होता की एक भरोसा असतो का नाही, की भरोशाची किंमत पैशात नाही मोजली जात. तर त्यांना काय सांगितलं की बाबा किरण शेट्टी तुम्ही समोर या, बघा त्यांना जी मी गाय दिली होती त्यांना आवडली, त्यांच्याकडे किती परफॉर्मन्स ती सांगतील. मी काय मग आता तुम्हाला भरोशाची मागितली त्यांना 4.5 लाखाला. आपल्याला पैसे हा विषय कोण राहतो समजून घ्या. एक पैसे हा विषय साईडला आहे. मी 4.5 लाख रुपये विकली म्हणून गावभर कालाव करणं माझ्या बुद्धीला काय कधी पटलं नाही. आता बरोबर सांगायचं झालं तर हिची क्वालिटी जो बघाल किंवा जो समजू शकतो हा. अशी ब्रीड आहे, तर तो मी 4.5 लावले, समोरचा 5 बी लावू शकतो. बरोबर की लावू शकतो, असं ज्याला त्यातली समज त्याला आहे. त्यातली त्यांनी समज. 4.5 लाख रुपये बी लावून मी त्यांना काय म्हणलं, अजून बी फोल्ड आहे विषय पैशाचा नाही म्हणून इथं आलं का लक्षात, की मी काय एखाद्याला जर शब्द दिला असेल तर शब्दाला बी तेवढी व्हॅल्यू ठेवायला लागते. नुसतं पैसे 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 म्हणून सगळ्या गोष्टी नाही होत. आणि कसं होतं, या गोष्टीला मार्केटमध्ये रेट वाढला जाते कारण काय होतं, प्रत्येकाला असं वाटतं की पांढरी गाय म्हणजे माझी पांढरी गाय 4 लाखाची. किरण शेट्टी तसं असतं का? नाही. आता तुम्हाला 2 मिनिटात फरक दाखवतो. आता ही गाय माहिती घ्या आता. ही गाय समजा एक असं धरून चालू की बाबा 4.5 लाख रुपये किमतीची ही गाय आहे, एक फॉर एक्झाम्पल, बरोबर. ही 4.5 लाख रुपये किमतीची गाय आहे. आता या तुम्हाला अमोल दादा फरक दाखवा, तुम्ही इकडे या. ही पण गाय आहे अमोल दादा, ही पण 28-30 लिटर दूध दिल, ती पण पांढरी, ही पण पांढरी, म्हणजे हिची किंमत होती का तेवढी? या गायची किंमत होती का तेवढी? नाही होणार. त्या गायची सरासरी किंमत 1.5 ते 2 लाखाच्या आसपासची किंमत. ही पण 30 लिटर दूध देते. काय किरण शेट, प्रत्येकाला वाटतं की माझी पण अशी आहे, ती तशी आणि अशी, त्याच्यामध्ये फरक आहे. ह्याच्यामधला ज्याला फरक समजेल तो ब्रीड, त्याला किंग मेकर. आता ही पण एक शेजारची वासरू आहे बघा, ऑर्डर क्वालिटी बघा. आता हे दूध किती देऊ शकते किरण शेट गाई? 35+ दूध देते. 35+. आम्ही काय सांगतो की बाबा 30 लिटर तर कमीत कमी दूध देईल, आणि शेतकरी घरी 30 लिटर दूध आलं, शेतकरी खुश होतो. आता ते वरच्या गाय दाखवा म्हणतात आपण. हे प्रवीण शेठ आमचे जुने कस्टमर आहेत. हा, हा. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की 10 गायी विकल्या, आम्हाला 10ची 10 गायी ओरिजिनल लागेल असं असतं का? बाबा आपण 100 एका ठिकाणी 10 दगडी मारली, 10ची 10 लागतील असं आहे का? नाही. एखादा हुकतो म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला कमी चालतं तर ती माझ्या अंगडीत येतं सगळं. आलं लक्षात, कारण तुम्ही शब्दाला पक्का राहतो म्हणून. बोलणाऱ्यांना काय सांगलं नाही, बोलणाऱ्यांचं काय गॅरंटी म्हणून बिलिंग परत बोलायचं ना, अर्ध बोलायचं, त्या गोष्टी समजत नाही. त्यातलाच एक माणूस आहे प्रवीण शेठ, तुम्हाला गाय दिली होती मी, ह्याला गाय दिली होती A1 क्वालिटीची गाय, पण पुढे तेवढी पास झाली नाही. जसं किरण म्हटले की बाबा तेवढा दुधाला परफॉर्मन्स उतरला नाही. आता ह्यांना गाय दिली होती ती 22-24 लिटर यांच्या गोट्यामध्ये चालत होती. तर प्रवीण काय म्हटले की मला गाय बदली करून द्या. पण त्यांच्याच शेजारचा माणूस योगेश, माझा मित्र योगेश कदम म्हणून आला की योगेश, हा योगेश म्हणून योगेशच्या गोट्यात गेल्यानंतर गाय 28 लिटर चालली अमोल दादा. आता
एक व्यापारी म्हणून मी गाय बदलून नाही द्यायला पाहिजे, कारण की तुमच्या गोट्यात नाही चालली, शेजारी गोट्यात चालली म्हणजे गायचा काय प्रॉब्लेम नाही, बरोबर. पण एक माणूस की म्हणून या माणसाची कदर आहे म्हणून मी त्याला म्हणलं तर मला गाय देतो. याच्या पलीकडे मी काय करू शकतो अमोल दादा? मी एक व्यापारी म्हणून मी काय करायचं? मी व्यापारी म्हणून यांच्या घरी दूध काढायला जायचं? बरं, ह्यांना प्रवीण शेटला स्वतः सांगेल, मी काय बोलत नाही, ती स्वतः सांगते फक्त झेड पर्यंत काय सहकार्य केलं ते सांगते. नक्कीच. नाव सांगा, पत्ता सांगा तुमचा. माझं नाव प्रवीण याड्रावकर, राहणार सांगोला. दातांपासून 2 गाया नेलेल्या आणि टोटल किती गेलं तुमच्याकडे ते पण सांगा. 25 गाया गेलेल्या आहेत आमच्या इकडं. आणि त्यातील एक गाई माझ्याकडे दिलेली होती, ते 24 लिटर चालत होती माझ्या गोट्यात. आणि मी दादांना म्हणलं मला गाई म्हणजे कमी चालते दुधाला, मला रिप्लेस करून द्या. दादा बोलले देतो. हो बोल. दिली का? हो दिली म्हणजे देतो म्हणजे दिलीच. हा. समजायचं. आपला शब्द म्हणजे आणि तो आता बघा, सांगोला भाग म्हटलं तर तिकडे प्रसिद्ध आहे गाईचा गाईचा बाजार. बाजार. तुम्ही एवढ्या लांब तिकडून कसं काय इकडे येत आहे? इकडं दादांचं युट्यूबला बघितलं सुरुवातीला, आणि नंतर गाई बेंगलोरच्या येते म्हणल्यावर आम्ही आलो. तर बघितल्यानंतर सिलेक्शन, टॉप सिलेक्शन असल्यामुळं आम्ही दादांकडे गाया खरेदी प्रवीण केलेल्या शेठ दादाचं युट्यूब जाऊ द्या. मी काय सांगतो, तुमच्याकडे ज्या गाय दिल्यात मी तर किती लिटर चालतात? आहेत. कमीत कमी 28 लिटरची गाय आहे आणि जास्तीत जास्त 38 लिटरची गाय आहे. चालू आहे तुमच्या? चालू असणाऱ्या गाय आहेत ऍज प्रेझेंट कंडिशनला. फक्त काय होतं म्हणतात, एखादी गाय होती फेल, पण याचा परिणाम काय होतो माहिती का? मला 50, 60, 70, 80 हजार रुपये केसाला टाकायला लागतात. असा कुठलाही व्यापारी गाय बदलून देत नाही. ओपन सांगतो, कोणीही बदलून दिलं नाही गाय. फक्त म्हणतात देतो देतो देतो, देत तर कोण नाही. ह्या हकीकत आहे. फक्त काय होतं, आपण शब्दाला जगतोय, बोलला तर आपण जगलं पाहिजे. आम्हाला त्या बोलण्याला अर्थच नाही ना काही ना काय. फक्त मी काय सांगत असतो की राजांनी तुमच्या चुकीनं मला अडचण आणू नका तुम्ही. गाय खाती पिती सगळी व्यवस्थित आहे, आजारी नाही, आणि दूध कमी देते, 100% त्याला जबाबदार मी. त्या जगामध्ये आम्हाला जर मी फिट अँड फाईन आहे तर मी माझं 100% काम करू शकतोय. मी जर आजारी आहे अर्धवट अवस्थेचं तर मी माझं 100% काम करणार नाही. मी करीन, पण 50-60% माझ्याकडून होईल, त्यापेक्षा जास्त होणार नाही. आता आमचे मित्र तिकडे आहे. आता ह्यांनी अशा गाया बघितल्यात ना की अमोल दादा की विचार करू शकत नाही. आता त्यांनी बी गाया बघितल्यात, त्यांना त्यांच्या तोंड ऐकू की आपण काय घेतो किंवा काय नाही. अतिशय दिग्गज माणसं आहे ती. नमस्ते. नाव सांगा दादा. स्वप्न जाधव जाऊन मी पंजाब वगैरे गाईच्या ब्रीड क्वालिटी. पंजाबवरनं फिरून आला तुम्ही? हा, पंजाब असन, बँगलोर असन, सगळीकडे. पण जो लेग स्कोर वगैरे बघितलं ना मी गायींचा वगैरे, जे ट्रेटनेस, जी मागचं मंका वगैरे, जे ट्रेट लेवल आहे, मानाची लेवल, पोळी कमी, नंतर ते कासवरती आर्डर क्वालिटी आहेत का, ते लाजवाबच सांगायला म्हणजे. आपल्याकडे किती गाई आहेत आता? आपल्याकडे 15 गायी आहेत. 15 गाई. हो. बरं, आता स्वप्नी बायला विचारा. स्वप्नी बाय तुमच्या गोट्यातली गाय एमटी ड्राय 5 महिन्याची गाभण असताना मी किती रुपयाला मागितलेली सरांची गाय? सरांची गाई म्हणजे विकास दादा नाही ना, 2,80,000 रुपयाला माहिती होती, एमटी असणारी. आणि आतापर्यंत जो दर लावलाय महाराष्ट्रात त्या दराला टेकलाय का कोण खरोखर? नाही, आता प्रॅक्टिकली तरी नाहीये. मी खरंच अमोल दादा चांगली घेणार तर तिला 100% चांगली देतो. फक्त मी डिस्प्ले करत नाही, हायलायटर मला नाही आवडत. हे प्रत्येकाला प्रश्न असतो, कोण कसं सांगायचं किंवा काय नाही. आपल्याला काल केलंय ना पण हायलाइट तुम्ही घेतली 4.5 लाखाला. नाही का हायलाइट केला अमोल दादा की यार माणसं 2 लाखाची घेऊन 4 लाख सांगणार आहे, आम्ही 4.5 लाख रुपये घेऊन आम्ही बोलायची पद्धत नाही का? आणि ओपन सांगतो 4.5 लाखाची 4,51,000 4,51,000 सांगितलं, असं नाही. आणि काय मोठा मी नफा खाला नाही, त्याला मी सांगितलं बाबा 4,51,000 आली, तुला पटेल तेवढ्याला नाही. असेल हिंमत तुझ्यात तर नाही तर मला आवडली मी घेतली, असं नाही म्हणणार की काय काय लोक कमेंट टाकतात ह्यामध्ये 4 येतात, बेशक 4 घ्या. मी आज मी सांगतो 4 लाखामध्ये 4 नाही, मी 8 देतो. 50,000च्या गुन्ह्याला 8. पण तिची बरोबर होती का? प्रत्येक गायची वेगळी किंमत. त्यामध्ये 20,000ची गाय आहे सोपी बाय, 10,000ची बी गाय आहे, 50,000ची बी आणि 10 लाखाची बी. तुम्ही कोणती गाय घेता त्याच्यावरती गायचा रेट असतोय. नक्की. परिचय किती दाताची, किती? आम्हाला ही गाय दुसऱ्या वेताची गाय आहे. पहिल्यावर 45 लिटरच्या आसपास त्या मालकाचं म्हणणं आहे दूध आलंय म्हणून आपण 40 लिटर प्लस म्हणून देणार गाय, 100% तेवढं करणारच गाय. की दुसऱ्यांदा बघा ना कसं अल्टिमेट आहे, 1 नंबर वासरू. दाताला पहिल्यावर 4 दात वासरू, ही दाताला पहिल्यावर 6 दात, ही दाताला पहिल्यावर 2 दात, ही गाय तिसऱ्या दाताची गाय पण 45 लिटर दूध करायला अशी गाय, परफेक्ट 45 लिटर करायला अशी गाय. बघा आता ही काय केलं तर आम्हाला ही बी 5 लाखाची आहे, पण तो विषय वेगळा राहत नाही का, अशी गाय. आता ही बघा दुसऱ्या दाताची दाताला 6 दात, क्वालिटी बघायची कशी. आता शेतकऱ्यासाठी परफेक्ट पॅकेज म्हटलं गोल्ड बघा, ही पण दुसऱ्या दाताची, पण 35-40 लिटर आरामशीर दूध करून जातात गाय, असं आरामशीर नाही का. छोटी गाय आहे पण बेस्ट आहे. आता बाहेर सगळं ते म्हणजे बिग डॅडी आहेत, बाहेरचे बिग डॅडी तिचे गेलेले आहेत किंवा काय ते नंतरचा विषय, पण सांगतो तुम्हाला की आहेत त्या लेवलच्या गाय.
नक्कीच. चला, तुमच्या मागे सुद्धा जास्त व्यापारी शेतकरी आला, त्यांना पण फोन द्यायचंय. मोबाईल वरती फोन. आम्हाला दादा मी बघा, मला एक बोलायचं आहे की खरं सांगतो, आज महाराष्ट्रात मला चांगलं नाव झालं किंवा काय नाही, ह्याला सगळी कारणे होती. शेतकरी वर्ग त्यांनी मला प्रेम दिलं किंवा ज्यांनी माझं खरोखर नाव जपलंय, त्यांना माहिती आहे की मी काय दिलंय आणि त्यांच्यापाशी काय आलं, त्या सगळ्यांचा मी आभार आहे. त्या तुमचं योगदान आहे, सगळ्यांचं योगदान आहे. फक्त माझं एकच म्हणणं आहे की इव्हन कोणताही व्यापार असो किंवा कोणी असो, गायची किंमत तुम्ही कोण कितीला आणतो कोण कितीला विकतो त्याचा हा विषय वेगळा आहे, बरोबर आहे. पण तुम्ही दिलेला शब्द जर पाळणार नसला तर ते बोलू नका. त्यानं अतिशय अडचणी येते पुढं, आणि त्या अडचणी मी स्वतः भावलेल्या आहेत. मी जाऊ दूध धंदा करायला, आता बरेच लोक म्हणते की दूध धंदा करायला तेव्हा कळतं. दूध धंदा करूनच बसली म्हणूनच कळतंय मला की आज या एवढी माणसं आपल्याकडे येतात की ह्यांचं कुठे नुकसान होऊ नये, आपण याची काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यात आपण कुठपर्यंत सक्सेस होतोय नाही होतोय हा मोठा धोका आहे आम्हाला. दादा बेंगलोरनं काय आली, आज इथं जाऊन सांगणं 30 लिटरची गॅरंटी देणं. गॅरंटी म्हणजे बोलायची नाही, आम्हाला द्यायची. बोलायची गॅरंटी वेगळी आली, बोलणारी कधी गॅरंटी देतच नाही ती. पण जेव्हा आपल्याला काही बदली करून द्यायचं तेव्हा मला हात वर करतात. तसं नाही झालं पाहिजे. माझं एकच रूल आहे की मी समजा दुधाची गॅरंटी दिली, आधी प्रवीण असो कोणी असो, गायला वार झार लागली, गायला मास्टरडीज झालाय, गाय आजार आहे, गाय दूध दिल का आम्हाला दादा? म्हणजे तुम्ही सांगा, गाय दूध दिली का? नाही देणार. नाही देणार. गाय फिट आहे, फाय नाही, आजार नाही, काय नाही, टकाटक आहे, आणि तरी गाय दूध देत नाही, त्याला मी जबाबदार राहू, बरोबर. जेणेकरून गाय सगळ्या बाजूने फिट आहे, ओके. त्याला आपल्याला म्हणता येईल बाबा आपली चुकी झाली किंवा नजर चुकली, त्या नजर चुकीचा परिणाम मी भोगायला तयार आहे. पण दुसऱ्याच्या चुकीनं मला परिणाम बघायला आला तर मी अडचण देतो. कारण काय होतं की शेतकऱ्याला बऱ्याच आजारच समजत नाहीत किंवा कुठल्या आजारात काय घ्यायला असेल, तेवढं त्यांनी काळजी घेतली ना तर धंदा फुल सक्सेसफुल आहे. आपण मेडिसिन तर सगळ्यांना देतच असतोय की ही करा ती करा ती करा, त्यानुसार आपण चाललंय. बघू, चालवण्याचा प्रयत्न करतोय. आता पुढे बघू कसं कुठपर्यंत सक्सेस आहे काय ते. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.